नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतो आपला टॉपिकचं नाव आपल्या व्होकॅब्युलरी. काय बघतो आपण? व्होकॅब्युलरी. आणि आजचा जो दिवस आहे म्हणजे डे आहे तो आहे 3. काय आहे? डे 3 आहे. तर नेहमीप्रमाणे आपण काय टार्गेट करतो व्होकॅब्युलरीला धरून? तर यूपीएससी आहे, एमपीएससी आहे, टीसीएस, आयबीपीएस पॅटर्न आहे, बरोबर, किंवा मग अदर कोणत्या बाकीच्या एक्झाम असतील. आलं लक्षात? आता बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही इंग्लिश शिकाल, बरोबर, म्हणजे आपण जेव्हा व्होकॅब्युलरी घेतोय तर त्याचं सर्वात मोठं कारण असं आहे की तुम्हाला इंग्लिश रायटिंगमध्ये हेल्प होईल, इंग्लिश स्पीकिंगमध्ये सुद्धा हेल्प होईल. आणि ज्या एमपीएससी यूपीएससी एक्झाम आहेत, जसं की यूपीएससीचे एसे रायटिंग आहे, रायटिंगचे एक्झाम आहेत, मेन्स वगैरे आहे, बरोबर, तर त्याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश लिहिण्यामध्ये तुम्हाला त्याची चांगली एक हेल्प होईल. आणि आता एमपीएससी मध्ये पण तो पॅटर्न येतो म्हणल्यावर तर आपल्याला एमपीएससी मध्ये सुद्धा काय होईल तर कामी पडेल व्होकॅब्युलरी, इंग्लिश व्होकॅब्युलरी. आणि स्पेशली कशाची? द हिंदू मधली व्होकॅब्युलरी. आलं लक्षात? आणि बाकी काही एक्झाम जसं की टीसीएस आहे, आयबीपीएस पॅटर्न आहे, त्या एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला काय होईल? इंग्लिश व्होकॅब्युलरीची नक्की मदत होईल. आलं लक्षात? तर सुरू करूया. बघा, आता आजचा जो पहिला शब्द आहे तो आहे डिफाईल. का आहे? डिफाईल. आणि डिफाईल का आहे? वर्ब आहे. का आहे? वर्ब आहे. आणि याचा मराठीमध्ये अर्थ होतो अपवित्र करणे. काय होतो? अपवित्र करणे. त्याला आपण करप्ट सुद्धा म्हणू शकतो. आलं लक्षात? आता सिनोनिम्स काय होईल? सिनोनिम्स म्हणजे काय? समानार्थी शब्द. अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द. तर सिनोनिम्स होईल डिग्रेड किंवा मग डिसिक्रेट. आणि अँटोनिम्स होईल ऑनर किंवा मग प्रेज. काय होईल? ऑनर किंवा प्रेज. आलं लक्षात? आता एक्झाम्पल बघा. ही ट्राइड टू डिफाईल द सिस्टीम. ही ट्राइड टू डिफाईल द सिस्टीम म्हणजेच काय? त्याने प्रयत्न केला सिस्टीमला अपवित्र करण्याचा, बरोबर. जी संस्था आहे, सिस्टम आहे, बरोबर, त्या सिस्टमला त्याने काय केलेला आहे? प्रयत्न केलेला आहे करप्ट करण्याचा, अपवित्र करण्याचा. डिफाईल म्हणजेच काय? अपवित्र करणे. आलं लक्षात? नेक्स्ट बघा. नेक्स्ट आहे ऍक्विट. काय आहे? ऍक्विट. आणि ऍक्विटचा अर्थ काय होतो? ऍक्विटचा अर्थ होतो बरी करणे, सोडणे. काय होतं? बरी करणे किंवा मग सोडून देणे, बरोबर. त्याला आपण ऍब्सॉल्व सुद्धा म्हणू शकतो. सिनोनिम्स होईल क्लिअर किंवा मग एक्झोनरेट. आणि अँटोनिम्स होईल कन्विक्ट. काय होईल? सिनोनिम्स काय होईल? क्लिअर किंवा एक्झोनरेट. आणि अँटोनिम्स होईल कन्विक्ट. एक्झाम्पल बघा. वन वॉज ब्रॉट टू ट्रायल. वन वॉज ब्रॉट टू ट्रायल ऑन अ चार्ज ऑफ अफ्रे अँड वॉज ऍक्विटेड. बरोबर. म्हणजे काय? एक आरोपी आहे, त्याला पकडल्या गेलेल्या ट्रायलवर कशाच्या? अफ्रेच्या. अफ्रे म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? चार्ज ऑफ अफ्रे म्हणजेच काय? त्याला भांडखोरीच्या म्हणजे त्याने भांड नाही केलं असेल, त्या चार्जवर त्याला काय केलं? पकडलं गेलं. आणि वाज ऍक्विटेड म्हणजेच काय? त्याला म्हणजे निर्दोष सोडून देण्यात आलं. आलं लक्षात? बरी केला गेलं, निर्दोष, असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट आहे रेट्रोग्रेड. रेट्रोगेड, बरोबर. का आहे? रेट्रोगेड. आलं लक्षात? तर याचा अर्थ काय? हा काय आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. का आहे? ऍडजेक्टिव्ह आहे. त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणू शकतो? प्रतिगामी. आणि त्याला आपण रिग्रेसिव्ह सुद्धा म्हणू शकतो. प्रतिगामी म्हणजे काय? म्हणजे काय? निगेटिव्ह साईडनं, बरोबर. त्याला आपण डाऊन साईडनं असं त्याला म्हणू शकतो. म्हणजे त्याला आपण कन्झर्वेटिव्ह ज्यासाठी असते ना, त्या प्रकारे. सिनोनिम्स काय होईल? निगेटिव्ह किंवा डाऊन हिल. आणि अँटोनिम्स होईल पॉझिटिव्ह. काय होईल? पॉझिटिव्ह. एक्झाम्पल. टू गो बॅक ऑन द प्रोग्रेस दॅट हॅज बीन मेड वुड बी रेट्रोग्रेड स्टेप. बरोबर. म्हणजे काय? प्रोग्रेस आहे तुमची, म्हणजे तुम्ही एका बिझनेसमध्ये प्रोग्रेस केली आणि प्रोग्रेस मधून बॅक जाणं, बरोबर, म्हणजे खालच्या दिशेनं जाणं. तर त्याला आपण काय म्हणतो? ते काय आहे? ते काय असेल? म्हणजे ते सेंटेन्स म्हणणं काय? म्हणजे का आपण प्रोग्रेसला एका वर आलो आणि तिथून बॅक वापस जाणं, तर आपण त्याला काय म्हणू? ते काय असेल? एक रेट्रोग्रेड स्टेप असेल. म्हणजे काय? प्रतिगामी एक पाऊल असेल. असा सेंटेन्सचा काय होईल? अर्थ होईल. सोपं आहे. नेक्स्ट आहे पर्झिव्हरन्स. पर्झिव्हरन्स काय? एक नाऊन आहे. त्याला आपण मराठीमध्ये दृढता म्हणतो. आणि आपण त्याला परसिस्टन्स सुद्धा म्हणू शकतो. सिनोनिम्स आहे टेनॅसिटी, बरोबर, डिटर्मिनेशन. आणि अँटोनिम्स आहे इररिझॉल्युशन, बरोबर. सिनोनिम्स काय आहे? टेनॅसिटी आणि डिटर्मिनेशन. आणि अँटोनिम्स आहे इररिझॉल्युशन. काय आहे? इररिझॉल्युशन. आता एक्झाम्पल बघा. हिज पर्झिव्हरन्स विथ द टेक्निक इल्युस्ट्रेट हिज सिंगल माइंडनेस. म्हणजे काय? त्याची जी दृढता आहे कशाबद्दल? टेक्निक इल्युस्ट्रेट म्हणजेच काय? जे तंत्रज्ञानाबद्दल म्हणजे तंत्रज्ञानामध्ये त्याचा इंटरेस्ट आहे. आलं लक्षात? त्याची दृढता आहे ती कशी आहे? सिंगल माइंडनेस आहे, बरोबर.
म्हणजे काय त्याला काय म्हणतो आपण एकदम दृढ निश्चय आहे तो त्याच्या तंत्रज्ञानाच्या इलस्ट्रेशन मध्ये. आलं लक्षात? असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट आहे बँकरप्ट. बँकरप्ट हा एक ऍडजेक्टिव्ह आहे. बँकरप्ट हा एक ऍडजेक्टिव्ह आहे, त्याला आपण मराठीमध्ये दिवाळखोर म्हणतो आणि आपण त्याला इनसॉल्वंट सुद्धा म्हणू शकतो. सिनोनिम्स आहे बँकरप्टेड आणि फेल्ड. अँटोनिम्स आहे सॉल्वंट. का आहे सॉल्वंट? एक्झाम्पल बघा, हिज फादर वेंट बँकरप्ट अँड द फॅमिली हॅड टू सेल देअर होम. म्हणजेच काय, त्याचा जो वडील, त्यांचे जे वडील आहेत ते काय झाले, दिवाळखोर झाले. म्हणजेच काय, म्हणजे बँकरप्ट झालेले आहे आणि त्याच्या कारणामुळे द फॅमिली हॅड टू सेल देअर होम, आणि त्याच कारणामुळे त्यांच्या म्हणजे फॅमिलीला आहे त्यांचं घर विकावं लागलं होतं. असं काल सेंटेन्सचा अर्थ होईल. आलं लक्षात? नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे ऑस्ट. का आहे ऑस्ट? ऑस्ट आहे वर्ब. वर्बला त्याला आपण म्हणतो बाहेर काढणे मराठीमध्ये, आणि अजून त्याला आपण एक्सपेल सुद्धा म्हणू शकतो. सिनोनिम्स होईल फोर्स आउट किंवा रिमूव्ह, आणि अँटोनिम्स होईल रिॲडमिट. काय होईल? रिॲडमिट. एक्झाम्पल, द रिफॉर्मिस्ट वर ऑस्टेड फ्रॉम पॉवर. जे रिफॉर्मिस्ट आहे, बरोबर, जो क्रांती करणारा व्यक्ती आहे त्याला काय केलं गेलेलं आहे, बाहेर काढलं गेलेलं आहे फ्रॉम पॉवर, म्हणजे पॉवर मधून त्यांना बाहेर काढण्यात आलं. असा सेंटेन्सचा काय होईल अर्थ होईल. नेक्स्ट आहे ब्लाइट. ब्लाइट एक नाऊन आहे, त्याला आपण अनिष्ट परिणाम म्हणून म्हणतो, म्हणजे काय वाईट परिणाम त्याला म्हणू शकतो, आणि त्याला आपण अफ्लिकेशन सुद्धा म्हणू शकतो. अफ्लिक्शन. सिनोनिम्स होईल स्कॉर्च आणि बेन, आणि अँटोनिम्स होईल ब्लेसिंग. सिनोनिम्स काय होईल? स्कॉर्च आणि बेन, आणि अँटोनिम्स होईल ब्लेसिंग. आता एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल काय होईल? करप्शन हॅज बीन द ब्लाइट. करप्शन हॅज बीन द ब्लाइट ऑफ मेनी नेशन्स प्रोग्रेस. बरोबर, म्हणजे काय, जो भ्रष्टाचारामुळे काय झालेलं आहे, बरोबर, ते म्हणजे नेशनचे जे प्रोग्रेस आहे ते म्हणजे जे करप्शन जे आहे ते कसं कारण आहे, कशाच्या? नेशन्सच्या प्रोग्रेसच्या, म्हणजे देशाच्या प्रोग्रेसला एक करप्शन काय मोठं कारण आहे, असं काय त्याचा अर्थ होईल. आता बघा नेक्स्ट आहे डिस्प्लेस. का आहे? डिस्प्लेस. डिस्प्लेस एक नाऊन आहे, त्याला आपण मराठीमध्ये विस्थापित करणे सुद्धा म्हणतो, किंवा मग डिपॉज आहे एक शब्द. सिनोनिम्स होईल डिसलॉज किंवा मग अनसीट, आणि अँटोनिम्स होईल रिइन्स्टेट. बरोबर, सिनोनिम्स काय होईल? डिसलॉज, अनसीट, आणि अँटोनिम्स होईल रिइन्स्टेट. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल काय होईल? द कन्स्ट्रक्शन ऑफ द डॅम डिस्प्लेस्ड थाउजंड्स ऑफ विलेजर्स. बरोबर, द कन्स्ट्रक्शन ऑफ द डॅम डिस्प्लेस थाउजंड्स ऑफ विलेजर्स. म्हणजेच काय, जे कन्स्ट्रक्शनचा जो डॅम आहे, कन्स्ट्रक्शनचा जो डॅम म्हणजे जे डॅमचं कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर त्या कन्स्ट्रक्शनमुळे जे गावामध्ये जे थाउजंड्स लोक आहेत, हजारो लोक आहेत, त्यांना काय करावं लागलं? एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावं लागलं. अशा म्हणजे असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. नेक्स्ट आहे इम्प्लिकेशन. इम्प्लिकेशन एक नाऊन आहे, त्याला आपण तात्पर्य किंवा परिणाम म्हणतो, आणि आपण त्याला सजेशन, बरोबर, सजेशन सुद्धा म्हणू शकतो. सिनोनिम्स काय होईल? इन्फरन्स किंवा मग इन्सिन्युएशन्स, आणि अँटोनिम्स होईल एक्सप्लिसिट स्टेटमेंट. काय होईल? एक्सप्लिसिट किंवा मग स्टेटमेंट. आलं लक्षात? एक्झाम्पल बघा, द न्यू पॉलिसी हॅज सिरियस इम्प्लिकेशन फॉर स्मॉल बिझनेसेस. बरोबर, जे नवीन पॉलिसी आहे, बरोबर, त्यांचे कसे आहेत? एकदम सिरियस परिणाम पडत आहे कशावर? स्मॉल बिझनेसेसवर. बरोबर, असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. आता नेक्स्ट आहे फंडामेंटल. फंडामेंटल एक नाऊन आहे, त्याला मराठीमध्ये आपण मूलभूत सुद्धा म्हणू शकतो, आणि आपण त्याला बेसिक सुद्धा म्हणू शकतो. सिनोनिम्स काय होईल? इसेन्शियल्स किंवा मग रुडिमेंट्स, आणि अँटोनिम्स होईल ऍडव्हान्स प्रिन्सिपल्स. काय होईल? ऍडव्हान्स प्रिन्सिपल. एक्झाम्पल कसं होईल? 2 कोर्सेस कव्हर द फंडामेंटल ऑफ मायक्रोबायोलॉजी. बरोबर, म्हणजे जे 2 कोर्स आहेत, बरोबर, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, 2 व्हिडिओ असतील, 2 चॅप्टर असतील, बरोबर, किंवा मग 2 कोर्स असतील, तर ते काय करत आहेत? कव्हर करत आहे फंडामेंटल, जे बेसिक आहे मायक्रोबायोलॉजी या सब्जेक्टचे, तर ते काय करते? पूर्ण करते. असा काय सेंटेन्सचा अर्थ होईल. तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.